तर गाईज आता आम्ही आलो आहोत मनी पर्वतला। हे तुम्हाला दाखवतोय बघा, ते समोर दिसतंय ना, समोर लोक शिड्या धरतात ते आहे मनी पर्वत। आता आम्ही आमच्या रूमवरून निघालो होतो, तर आता आमचा पहिला स्टॉप आहे की मनी पर्वत आहे। तर अजून 2-3 जागा आहेत, मी तुम्हाला दाखवतो। तर मग आता हे बघा बाबा, हे बाबा गाय बी नको अशाचे रील बघितले की आता भीती वाटते आम्हाला। तर मग आता आम्ही वरती जाता पण व्हिडिओ चालू करतो, आम्ही पण मजा करतो बघून, तुम्ही पण मजा करा। हां, तर आता आम्ही रूमवर निघालेलो आहे। तर इथे बघा आमचे सगळे फॅमिली उभे, सगळे आत्तापासून शॉपिंग करायला लागले, अजून आम्ही चालू पण नाही झाले बघा। हे माझे मनीष अंकल आहेत, माझ्या मावशीचे हस्बैंड। तर हे घाटकोपरला राहतात। तर तुम्हाला कसं वाटतं आतापर्यंत ट्रिपमध्ये? आपको कैसा लग रहा है ट्रिप में? बढ़िया बढ़िया एकदम। तर आता आमचा तो ट्रॅकिंग चालू होणार आहे, थोडक्यात म्हणजे ट्रॅकिंग सारखंच येते, तर ट्रॅकिंग चालू होणार आहे। तर मी अजून तुम्हाला पुढे दाखवतो, इथे लय सारे लोक बसले आहेत, मार्केट ब्रिकेट आहे। तर बघू आता आपण कसं, तुम्हाला ट्रॅकिंग वरती भेटतो। तर गाईज आता आम्ही चालू केलं ट्रॅक। तर मी आता तुम्हाला जे एवढे ट्रिपला फॅमिली मेंबर आले त्यांची मी तुम्हाला एक एक करून ओळख करून देतो। तर हे बघा, हे आहेत माझे पप्पा आणि हे आहेत माझे काका, हा माझा दादा, हा माझा दुसरा भाव, ही मावशी, ही दीदी। दीदी क्या बोला तूने? दीदी दीदी चालते, छोटी बहीण आहे माझी, ही मावशी आणि ही आजी। आणि अजून येते ते लोक, टाइमपास करत बसलेत। तर असं काय अजून आहेत 2-4 जण। आणि इथं हे बघा माकड लय सारे आहेत, हे बघा खूप सारे माकड आहेत, इथं लय सारे माकड आहेत। तर इथे जरा केअरफुली चालावं लागतं, कारण की काय मोबाईलवर उचलते संबंध आहे बघा। हे बघा इथं बाजूबाजूलाच आहे, हे बघा बघा, हे बघा बघा मोबाईल बघा, नाही घेऊन जातो तुझ्या पोराला। पोराला जवळ घेतला। तर असं काय आता हे बघा, इथं वरतून एकदम ट्रॅकर असं वरती जायचं आम्हाला तिथे। तर मी तुम्हाला मग हेल्प होतो की तुम्हाला ट्रिपमध्ये कसं वाटतंय सांगा, ट्रिपमध्ये कसं वाटतंय तुम्हाला हे सांगा। छान वाटतंय, आता पहिलीच स्पॉट चाललाय। पहिले काय काय कसं ड्रेसिंग बघा यांची एकदम फुल, एकदम एस्थेटिक। माझी पण ड्रेसिंग हार्डच चालली आहे बघा, असं काय आहे। तर आता आमची ट्रॅकिंग चालू आहे, अजून पुढचे मेंबर जाऊ दे, मग मी पुढचा ब्लॉग अजून कंटिन्यू करतो। तर गाईज हे बघा, हे असं वरतून व्ह्यू आहे, वरतून व्ह्यू आहे गाईज। हे बघा जागे जागे असे बसलेले आहात, हे बघा। तर गाईज आता माझ्यावरती माकडने अटॅक केलं होतं, खूप गंभीर विषय झाला, आता पाहायला लागलं माझ्या बघा, त्यावेळेला अंगठ्याला लागलं। तर आता हे बघा, हे असं मंदिर आहे, हे बघा हे असं मंदिर आहे। तर इथं आता आम्हाला ते सगळं स्टोरी सांगणार आहे, ते हिस्ट्री सांगणार आहे की कसं बनलं, काय आहे काय माहिती आहे, तर ते पण मी तुम्हाला ऐकवतो। राम जी सीता जी, यहाँ भगवान के शादी होने के बाद में जनक जी आए थे, तो बिटिया कहाँ के पानी ना पिए। जनक जी बोले तो सीता जी सीता मैया की, हाँ, तो बिटिया कहाँ के पानी ना पियत रहे, तो दशरथ जी जमीन दिए हैं हवाई अड्डा के पास में है जनकौरा। उसी जमीन के बदला में इतना सारे रत्न मणि दे दिए आभूषण कि दशरथ जी कहें कि हमके पास ठोस खजाना खाली नहीं है, कहाँ रखे इतना मणिया, ये जाओ अयोध्या जंगल में रख दो, अशोक वन क्षेत्र रखे। तो यहाँ पर रखवाने से पर्वत बन गया, पर्वत से भगवान अपरूपी मणि भगवान प्रगट हुए हैं। तो सीता माता कहें कि मेरे गांव से इतना दहेज आया है, कुछ तो करना पड़ेगा, गुरु वशिष्ठ जी से जाके मुहूर्त दिखवाएं। गुरु वशिष्ठ जी कहें सावन शुक्ल तृतीया के झूला झूलने के लिए, तो यहाँ पर सावन शुक्ल तृतीया के झूला झूले थे। हाँ, सावन मास, सावन शुक्ल तृतीया से लेकर रक्षाबंधन तक 15 दिन का मेला होता है यहाँ पर। तो सीता माता झूला पर जब बैठे रहे तो आशीर्वाद दे रहे हैं, जब मणि पर्वत पर झूला दर्शन करे
आवागमन जीवनी से मुक्त पा जाए 84 लाख हिंदियों से 84 हाँ उसी से ऊपर में माता जी के झूला है, ऊपर से पूरी अयोध्या की नज़ारा लगेगी, ऊपर में जा सकते हैं। और ऊपर है हाँ माता जी के झूला है, ऊपर से पूरी अयोध्या की नज़ारा लगेगी। अभी जा सकते हो। हाँ हाँ 10 दिन आओ। तर असं काय याच्यामध्ये स्टोरी होती, तर ती स्टोरी मी तुम्हाला नंतर मराठीमध्ये सांगतो. तर आता आम्ही वरती जाणार आहे जसं त्यांनी सांगितलेलं, तर आम्ही आता वरती जाऊन मग ब्लॉग चालू करतो. तर इथं असं बजरंगबलीचं मंदिर पण आहे. तर आता आम्ही चाललो आहे भाई, पण एक विषय झाला आहे, खूप माझ्या आता फाटते आता माकडांना बघून. इथं बघा ना पूर्ण नख हे झालं माझं, तुटलं. हा पण सोबत भाई कधी पण पाठवून येते ना समजणार नाही, त्यामुळे भाई आता मी सगळ्यांसोबत राहतोय, म्हणजे पळायला काय एकटा मी भेटणार नाही त्या तावडीमध्ये. तर आता मी वरती चाललोय. तर ह्याची स्टोरी मी तुम्हाला थोडक्यात नंतर सांगतो, काय होतं ते मराठीमध्ये सांगतो. तर हे बघा असं काय असतं हे. तर हे बघा, हे बघा, हे असं एकदम खाली मंदिर आहे आणि इथून का असं एकदम व्ह्यू येतो वरतून, एकदम भारी व्ह्यू आहे. तू परत अंगावर आली आता, हे जा ना काय तर मग घाबरलो ना. पण मारो मारो अबे अंग पे आहे आता. हे बघा इथून का असा व्ह्यू येतो एकदम मस्त वाला. तर ह्याची स्टोरी तर खरं तर मला थोडी समजली नाही, पण मी तुम्हाला घरी आता हॉटेल किंवा थोड्या वेळाने मी मराठीमध्ये विचारून सांगतो काय होती ती. तर आता आम्ही असं खाली जाऊन पाया पडून त्याच्या आतमध्ये जायचं आहे, तर असं आम्ही पाया पडतो, सगळे आलेले आहेत. A few moments later. काहीच आता आम्ही पोहोचलेलो आहोत सूर्यकुंड मंदिरात. एक पाठी सूर्यकुंड मंदिर आहे, तर तुम्हाला दाखवतो. हे बघा सूर्यकुंड मंदिर आहे, हे बघा हे. आणि तिथं बघा आकाश पाळणा पण आहे. तर आमच्या सगळ्या भाऊ बहिणीचा विचार चालू आहे की ह्याच्यात जायला आकाश पाळण्याला. तू येणार आहे का भावा? येणार आहे, नक्की येणार आहे. बोलतो तर आहे, तर तिकडे गेल्यावर समजेल. आता इकडे सगळ्यांचा चाय ब्रेक झालेला आहे, तर ते आता आकाश पाळण्यात बसायला जाणार आहे. तू येणार आहे का? दाखवलं आकाश पाळणा दाखवलं काय? तर हे आम्ही सगळे जाणार आहोत. तर आकाश पाळण्यामध्ये तर भाई फुल एकदम तुफान मजा येणार एकदम. सूर्यकुंड आहे भाई, सूर्यकुंडमध्ये तर पाया पडायचं आम्हाला. आणि लेझर शो स्टार्ट होणार, ते लोक चाय बी पितात, आम्ही चाय पिऊन घेऊ. आणि मग आमचा लेझर शो आहे भाई. लेझर शो बघायला एक्सायटेड आहे की नाही तू? हा भाई भरपूर एक्सायटेड आहे. आकाश पाळण्यात बसणार की नाही? आणि लेझर शोचं काय? पट्टू पट्टू फट्टू नाही, फट्टू नाही. तिकडे गेल्यावर लगेच रडायला लागल वरती गेलं. तुझ्यापेक्षा चांगली आहे. कंटेंट कंटेंट भेटला थोडासा, थोडा लिटिल बिट कंटेंट भेटला. गाईज रडली नाही तर बघा काय बोलतोय? एवढं लक्षात ठेवा. बघू कोण रडते. आता तुला कधी रडायला तू बघ. रडवणार आहे गाईज, रडवणार आहे फुल. तू येणार आहे ना? येस, मी आकाश पाळणा देणार. खूप मजा करणार. तो बघा पार्टीत आकाश पाळणा आहे. मी रडत नाही. कॉन्ट्रोवर्सी करायची तिकडे, इकडे हा कंटेंट पाहिजे. तू रडणार आहेस. ए तू येणार आहे का छोटू आकाश पाळण्यात? ही नाही रडणार, पण तिकडे आधार कार्डवर बघतात किती वय. आमचं वय, आम्ही जाऊ शकतो. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात है, ये बात है. अरे सर क्या बात है. तू येणार आहे का आकाश पाळण्यात? येस. अरे गिम्बल साईडला कर. अरे येणार आहे, मग येणारच आहे. हे बघा असे 65 लोक असं म्हणायला ब्लॉग मध्ये घेत नाही मी. हे ब्लॉग तर वाट लावूनच टाकतात. तर हे बघा सूर्यकुंडचं मंदिर आहे, तिकडे जाणार आहे आणि इथं जाणार आहे. 2 आमचे टार्गेट आहे. आणि लेझर शो आहे त्यांचा फिक्स, तर आम्ही तिथं पण जाणार आहे. चला भाई, फुल एक्साइटमेंट दाखवायची आपल्याला. काय बोलतो? हां चला आता भेटतो आतमध्ये, तुम्हाला मंदिर पण दाखवतो. आणि काही उद्याचं तो आता हा ब्लॉग मी इथं थांबवल ते लेझर शो झाल्याच्या नंतर, आणि त्यानंतर सीधा अयोध्याला कंटिन्यू करा, अयोध्या राम मंदिरला. ठीक आहे, चला आतमध्ये दाखवतो. तर गाईज हे बघा इथं आम्ही घेतलेले आता कुल्हड चाय. 10 रुपयाला इथं भेटले कुल्हड चाय. तर आता हा बघा गेट आहे, हा तिकीट काढून झालेलं आहे. आता गेटच्या आतमध्ये आम्हाला एंट्री करायची आहे. तर ही एंट्री करू. चांगली आहे, टेस्ट चांगले आहे 10 रुपयाच्या हिशोबाने, आणि प्लस कुल्हडने तर चांगलीच आहे. आता आम्ही चाललेलो आहेत. हे बघा हे आमचे काका आहे,
काय बोला आमच्या ब्लॉग मध्ये जरा। हेलो हाय, हम लोग अयोध्या आ गए हैं, बहुत अच्छा लग रहा है। और अभी हम लोग यहाँ पे लाइट हाउस आए हैं, थोड़ी देर में यहाँ पे शो चालू होने वाला है। हाँ हाँ ठीक है, तो अभी मैं आपको अंदर जाने का मिलता हूँ। तर गाईज आता आमची एंट्री झालेली आहे आतमध्ये। तर इथे बघा असं पूर्ण लहान पोरांसाठी खेळायला असं लागलेलं आहे। तर हे बघा हे आमची पूर्ण फॅमिली चाललेली आहे। आणि इथं म्हणता हे बघा तिथं पण हे आहे कॅफे एरिया आहे, कॅफेटेरिया आहे बघा, तिथून लोक बसून खाऊ शकतात। तर असं काय झालंय, हाय सगळं चांगलं आहे। आणि इथे सगळं खूप एक नंबर आहे इथे। आता बघू आम्हाला लेदर शो भेटतो की नाही, कारण की इथं ना खूप सारं काय काय आहे। हे बघा हे बघा एक नंबर आहे, एक नंबर आहे। आणि जर कोणी, मी तुम्हाला माझं ओपिनियन सांगतो, जर कोणी अयोध्याला येत असेल तर तुम्हाला ही नम्र विनंती आहे की सूर्यकुंडला या, बेस्ट जागा आहे बेस्ट। हे बघा फुल फॅमिलीसोबत वाईप करायला, एकदम चिल करायला एकदम खूप चांगलं आहे। तर मग तुम्ही या, हेच माझं तुम्हाला ओपिनियन असेल। सराउंडिंग कसं वाटलं इज्जत सांगा, इज्जत आहे खूप मस्त आहे, मग एक नंबर। मग मी आधीच बोललो की ते या आणि ते व्हिजिट द्या। हा बघा हा माझा छोटा भाव, हा माझा छोटा भाव। कोण रडणार आहे, कोण नाही रडणार आहे, आज होऊन जाऊ दे, बघू आपण पण। चला जायचं तर आपल्याला आकाश पाळण्यावर तिथं दाखवूया आपण कोण रडणार आहे कोण नाही ते। तर मी तर माझं ओपिनियन आहे की तुम्ही या इथे, खूप भारी आहे। तर गाईज हे बघा हे सूर्यनारायणचं मंदिर आहे। हे बघा हे सूर्यनारायणचं मंदिर आहे। आणि हे तिकडे तुम्हाला दिसतं ना, आता दिसणार नाही, थांबा 1x करतो। नाही 1x मध्ये पण नाही दिसत आहे। हे ना पूर्ण ब्लॅक ब्लॅक दिसतं ना, हे सूर्यकुंड आहे, तर पाणी आहे पूर्ण। आणि ह्याच पाण्यावरती लेझर शो होतो इथे खाली। तर येत आहे मंदिर, इथे सगळे एक एक जण करून पाया पडू आणि मग तुम्हाला मी खाली लेझर शो दाखवतो डायरेक्ट। आता हे आहे सूर्यनारायण देवाचं मंदिर। तर गाईज इथं काय असं सूर्यकुंडमध्ये लेझर शो चालू झाला आहे। तर तुम्ही बघू शकता, खूप एकदम भारी वाटतं। आणि ह्याची क्लिप खूप मोठी होती माझ्याकडे, पण मी टाकले नाही कारण की व्लॉग खूप मोठा आहे, म्हणजे ऑलमोस्ट 40 मिनटाचा व्लॉग झालेला। तर मी त्यानिमित्ताने मी याला अर्धा कट केले क्लिप। आणि तसं पण आजकाल सगळं आपल्याला यूट्यूबवर माहितीच पडतं, म्हणून त्या हिशोबाने म्हणून मी पूर्ण क्लिप टाकली नाही, कारण खूप मोठा व्लॉग झाला असता। आणि तिथून जेवढं व्हिडिओमध्ये समजत नाही ना, तेवढं जर तुम्ही रिअलमध्ये बघाल ना तर खूप भारी वाटतं तिथे। आणि म्हणजे पूर्ण म्हणजे काय स्टोरी होती की जे सूर्यकुंड आहे ते कसं बनलं, ते पूर्ण तिकडचं सगळं स्टोरी त्यांनी सांगितलेली, तिथं स्पीकरला आणि लावलेले। आणि असा लेझर शोवर म्हणजे प्रोजेक्टर कनेक्ट होता, तसं ते पाण्याच्या लेझरवरती आणि असं पूर्ण दाखवत होतं। तर अशा प्रकारे पूर्ण हा चालू होता। कमीत कमी किती 1.5 तास होता। आणि त्याच्यामध्ये पण आम्हाला अर्धा 1 तास लेट झालं, म्हणजे आम्हाला नाही, तिथे जे त्यांच्या जे टेक्निकल काहीतरी इश्यू झालेला म्हणून। आणि शो खूप भारी होता। आणि तिकडची एंट्री फी होती सूर्यकुंडची 30 रुपये पर पर्सन होती। तर आणि खूप भारी वाटतं। आता तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर वाटत नसेल, पण जर का तुम्ही रिअल लाईफमध्ये बघाल, कधी जाल तुम्ही अयोध्याला, तर नक्की व्हिजिट करा। तर आता तुम्ही बघा थोडक्यात जे मी टाकले ते। आता आम्ही चाललेलो आहोत सरयू घाटावर आंघोळ करायला। तर आता सकाळचे 5:30 वाजलेले आहेत। सकाळचे 5:30 वाजले, तर आम्ही लोक सगळे चाललेलो दाखवतो तुम्हाला। हे बघा हे सगळे लोक चाललेले आहेत सरयू घाटला। तर इथं आम्हाला सगळ्यात पहिले तर आंघोळ करायची जाऊन सगळ्यांना सरयू घाटमध्ये। तर अर्धे जण तर आलेच नाहीत, ते लोक आम्ही नाही बाबा, पाणी थंड आहे, हे थंड आहे। अर्धे जण तर आलेच नाहीत। आणि बाबा इकडे हे वानर सीन आले आहे का, हे बघा हे बघा 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 असेल हर एक जागेवर बसलेले आहेत। कधी मोबाईल गायब करतील काही समजता येणार नाही तुम्हाला, लोकांना कधी हातातून गायब होईल। तर मग तसं आहे। हा काय पण सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ। दाखवतो ब्लॉगमध्ये, काय पण दाखवतो काही ब्लॉगमध्ये, ते दाखवतो तुम्हाला लोकांना। सगळे येतात पाठवून, लोक सगळे येत आहेत। ते बघा हा बघ सगळे येत आहेत। बाबू मराठी हे दाखव, हे बघ, बघ, अरे हे नॅचरल दाखवल मी काय दाखवलं, सगळं दाखवल। आम्ही चाललो सूर्यघाटवरती आंघोळीला। हे बघा हे बिना आंघोळीची माणसं, आंघोळ केली बघितलं तरी पण येतं आम्हाला बघायला, काय माहिती कशाला येतात। समझ रहे हो ना?
तर काही लोक असे सगळे आंघोळ बिनांघोळ याच्यात चाललेले तर हे बघा ते चेन दाखव, ही बबलीला दाखव, सगळं काही दाखव. ही बबली है इसपे फोकस करो. कैमरामैन जल्दी फोकस करो. काय त्यांचं ऐकलं तर थोडेफार व्ह्यूज येतात ते पण धावतील. मायनस मध्ये व्ह्यूज येतील सगळे. चॅनल बिनर बॅन होईल माझा. काय पण कंटेंट दाखवतात आम्हाला. तर काही एकदा सीन बघून घ्या कसं आहे मस्त इकडचं वातावरण. माणसाला आंघोळ करताना दाखवतो सीन बघा मागे डोक्यावरती. तो बघा तिथं छतावर आंघोळ करतोय. तर काही आता डायरेक्ट तिकडे घाटावर गेलो भेटतो. तसं माझं राम मंदिराचं दर्शन पण करायचं तर ब्लॉगला मोठा म्हणून बोलतो की डायरेक्ट घाटावर भेटलो. तो आमचा एक माणूस इथे राहायला चाललाय कॅम्पिंग करायला बघा. सलमान खान. बात तो सही है. आमच्या घरातला तर सलमान खान येतो आमचा मामा. डायरेक्ट आता घाटावर भेटतो. चला तर काही आता आम्ही इथं पोचलेलो आहोत सरयू घाटावरती. म्हणजे अजून आहे 5 मिनिटाचा वॉकेबल डिस्टन्स. हे बघा हे बघा हे बघा हे लोकांनी असं माकडं टाकलं. तर काही आता आम्ही पोचू 5 मिनिटात. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. वा काय मस्त बनवलंय बघा गाईस. गाईस बघून घ्या गाईस. वा गाईस मी इथं ब्लॉग बंद करतो जरा. हे माकड लोक मोबाईल घेऊन पळतील. समाधान राहिलेलं मोठा लॉस आहे. गाईस एकदा व्ह्यू चेक करून घ्या एकदम किती भारी आहे. तर गाईज हे जे दिसते तुम्हाला ऑरेंज आहे ही बॉर्डर. तर इथे तुम्ही आंघोळ आणि करू शकता. आंघोळ करू शकता. तर हे असं आहे बघा. हे लोक बाच. तर गाईज हे बघा हा आहे सरयू घाट. असं काय आहे सरयू घाट हे बघा. आणि हे जे ऑरेंजवालं दिसतंय ही बॉर्डर आहे. ह्याच्या पाठी तिकडे खोल आहे आणि इथं नॉर्मल पाणी आहे बघा. एवढंच पाणी आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही लोक आंघोळ आणि करू शकतात. आता आम्ही लोक पण जातो पाण्यामध्ये. इथे सगळ्यांचं रेडी होतं चाललंय. तर आम्ही लोक पण चाललो आता ह्याच्या पाण्यामध्ये. चला जाऊया. चला ते बघा हे लोक आहेत तिथे. आता आम्ही पण चाललो इथे सगळे आहेत. चला आता आम्ही जातो आतमध्ये. तुम्हाला नंतर भेटतो. आता डायरेक्ट राम मंदिरला भेटतो कारण की ब्लॉग लय मोठा आलाय. कालचा ब्लॉग पण कमीत कमी 22 मिनिटं झाला. एवढा कोण बघणार पण आता टाईमला. मग एवढंच घेतो क्लिप आणि डायरेक्ट राम मंदिरला घेतो. चला काही जिथं आमचं झालेलं आहे सरयू घाटवरती आंघोळ बिंघोळ झालेली सगळ्यांची. तर हे बघा ह्यांची झाली आहे ह्याची झाली आहे. जेवढं पण जेंट्स आहेत सगळ्यांची झाले. आणि आम्ही बघा हे दिसतं तुम्हाला हे आता इथं भेटतं. हे एक एक घेतला आणि सोडला आम्ही आता इथं भेटतात. हा पण एक आहे. हा आता असतोच आमच्या ब्लॉगमध्ये. आणि हा पण आहे. ह्यांनी पण आंघोळ केले. सगळ्यांची आंघोळ झालेली आहे. असं पण हे राहिलेलं नाही. एकदा परत घाटचं तुम्हाला व्ह्यू दाखवतो किती मस्त वाटतं बघा ना. सकाळचे किती वाजले तुम्हाला सांगू का. 1 सेकंड मी सांगतो. तर काही जर सकाळचे आता 6 वाजलेले पण आम्ही आधीच आलेलो. आम्ही कमी कमी 5:40ला काहीतरी इथं आलेलो. तर सगळ्यांनी झालेलं आंघोळ. एकदम असं पॉझिटिव्ह वाटलं काय माहिती कसं एकदम एनर्जी आली. जी अशी एनर्जी लो होती ना ते एकदम एनर्जी आली. तर आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट राम मंदिरलाच मी तुम्हाला दाखवतो तिकडचा परिसर काय आहे काय नाही ते. म्हणजे हा पण ब्लॉग खूप मोठा आहे. आपल्याला एवढे मोठे मोठे ब्लॉग करायचे नाही तर आपली व्ह्यूज जाते. तर चला डायरेक्ट राम मंदिरला भेटतो तुम्हाला. तर काही आता आमचं अयोध्याचं आता राम मंदिरला जायचं आमचं चालू झालेलं आहे. तर आता आम्ही सगळ्यांनी प्रॉपर ऑरेंज ड्रेसिंग मारलेले आहे. पूर्ण ऑरेंज सगळे तुम्हाला मी दाखवतो. हे बघा ऑरेंज 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 पूर्ण ऑरेंज. असं तर वाटते तर पूर्ण शिवसेनाच आहे. शिवसेनाचीच गँग आहे पूर्ण. तर आता मी जाऊ तिथं राम मंदिरला. तसं आम्ही चालत जाणार आहे. आमच्या हॉटेलपासून जवळ आहे राम मंदिर. तर मी डायरेक्ट राम मंदिरच्या गेटच्या एंट्रीमध्ये केल्यावर तुम्हाला पण गेट बीट दाखवतो. कारण की तसं पण मी ऐकलं की आतमध्ये मोबाईलवर घेऊन जायला आहे तर आतमध्ये काही दाखवू शकत नाही. जेवढं पॉसिबल मी तुम्हाला सगळं दाखवेल. तर मी तुम्हाला आता आतमध्ये गेल्यावर भेटतो. आता नाश्ता करायला थांबलो तर नाश्ता करायला व्हिडिओ टाकतो मी क्लिप टाकतो नाश्त्याची. नाहीतर मग सगळं आपण आतमध्ये मंदिराचं बघूया. चला गाईज आता आम्ही हनुमानगडीला आलेलो आहे. तर आता आमचं स्टॉप आहे हनुमानगडी आहे. त्यानंतर आम्ही इथं राम मंदिरला जाणार आहे. मी परत तुम्हाला सगळ्यांना एकेकांना भेटवतो. तर हे आमचे अध्यक्ष आहेत. हे
हे आमचे अध्यक्ष आहेत, हे पूर्ण ट्रिप सांभाळत आहेत, सगळं आमचं करतायत. हा हेच. हा भाव आहे माझा. त्यांच्या बरोबर. हा आणि हा कोण आहे? कर्मचारी. अरे काय बोलला? नाही हा आमचा भाऊ आहे. हा भाव आहे. त्याचा मुलगा आहे, भाऊ आहे आमचा. कालच्या ब्लॉग मध्ये लय फुटेज खाल्ली आहे नी. हे बघा शिवसेना, नुसता शिवसेना. हे बघा सगळे ह्याचं बघा, ह्याला जवळून बघा. आम्ही चाललो हनुमानच्या मंदिरात. हे बघा हे अध्यक्ष आहेत ना, त्यांची बायको ही. मी त्यांचा पोरगा आहे, मी पोरगा आहे त्यांचा. मी पोरगा आहे. तर आता हे बघा, हे असं इकडचा परिसर आहे. ते हनुमानगडीचं मंदिर आहे असं मला वाटतं. हा तेच आहे, वाटत नाही तेच आहे. तर असं काय चाललं आता ह्याच्यानंतर आम्ही जाणार आहे आता डायरेक्ट राम मंदिरला. तिथं जर बाहेरचं फक्त मी परिसर दाखवू शकतो, कारण की आतमध्ये तर काय अलाउड आहे नाही. तर इथं मी तर ओपनली ब्लॉग करतोय बाबा, मी तर पहिल्यांदा करतोय. इथं पब्लिक बघते विकते तर काय इथे UP येईल ना, मराठी काय समजते. घ्या ताणून बोला नाही काय. तर ही बघा, हे माझा मामा आहे, ही रिद्धी आहे माझी बहीण, ही मावशी, ही मामी बघा, मामी आहे ही, आणि ही दुसरी बहीण ही राजावाडी सिग्नलला राहते. खूप अमीर आहे गाईस, खूप अमीर आहे. हा गुजराती खूप पैसे आहे हिच्याकडे. हा मामा आहे, एकदम छावा दिसतो एकदम. हट आणि त्याची बायको एकदम चमकते एकदम मस्तपैकी. तर आता डायरेक्ट राम मंदिर आपला हनुमानगडीच्या आतमध्ये बघतो काय, मग तिथे शूट करतो. नाही डायरेक्ट हनुमान मंदिर सॉरी राम मंदिर. चला. जय श्री रामचंद्र की जय श्रीराम. चला आता डायरेक्ट राम मंदिरला भेटूया. आता इथं काय असेल दाखवतो नसेल राम मंदिरला. तर गाईज हे आहे हनुमानगडी. हे बघा हे आहे हनुमानगडी. आणि एवढी गर्दी नाही, आम्ही यूट्यूबवरून बघून येताना बघून आलेलो तर गर्दी नव्हती. आता एवढी पण नाही, फटाफट दर्शन होतं, आरामात दर्शन भेटतंय. तर आता मी डायरेक्ट तिकडे जेव्हा लाईनीत लागू ना, जिथपर्यंत मला दाखवायला भेटत तिथपर्यंत मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये गेल्याच्या नंतर. चला. तर गाईज हा आहे मेन एंट्रन्स आहे इथं हनुमानगडीला जायला वरती. हे बघा असं काय एंट्रन्स आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय बजरंगबली, जय बजरंगबली. गाईज आता आमची आतमध्ये एंट्री झालेली आहे. आता इथं किती 90 शिड्या काहीतरी आहेत असं ते लोक बोलतात. आता बघू किती आहे. बघा ट्रॅकिंग चालू झालेली आहे आमची. हे बघा. हा बोला. हा तर गाईज आता इथं पुढे आम्ही वरती जातो. दरबारातमध्ये मला काढायला भेटलं, व्हिडिओ अलाउड असेल लगेच काढणार मी, काय की आपण थांबणार नाही. तर आता हे बघा इथे हा असं ट्रॅकिंग आहे. तुम्ही नाही आता दरबारात भेटत असेल काढायला तर काढतो, नाही तर गेट बघ किती मस्त आहे. बघा
त्याच्यानंतर मी तुम्हाला आता डायरेक्ट राम मंदिरलाच भेटतो, कारण की आता इकडे एवढंच होते झालेलं आहे, तर डायरेक्ट आपण राम मंदिरला भेटूया. चला हे बघा, हे हा एंट्री गेट आहे इथून राम मंदिरचा. तर इथून आम्हाला आता माहिती पडलेलं आहे की आतमध्ये जायला देत नाही म्हणजे मोबाईल घेऊन, तर मोबाईल आमचा जप्त होणार आहे. तर हीच लास्ट क्लिप तुम्ही बघू शकता, अजून काय दाखवू नाही शकत. तर याच्यानंतर डायरेक्ट नाश्ता जरा थांबलो तिथं काढेल, नाही तर काय हॉटेलवरती ब्लॉग संपतो. कसं वाटलं रामगडीला जाऊन? हां, पण एक आहे की इकडची लोकांना नुसती पाठीच लागतात की ते टिक्का लावायला येतात, ते गरीब पैसे मागायला येतात, जातच नाही, आणि नाही द्यायला बोललं ते मला उलटं बोलतं. बघितलं म्हणजे असं वाटतं की आपण पाप करतोय. तुम्हाला तुमच्या धर्माबद्दल काय वाटत नाही का? हे बघा इथून दिसतंय राम मंदिरचं कलश, ते बघा इथूनच पाया पडा, जय श्रीराम जय श्रीराम. हे बघा असं काय परिसर आहे इकडून. तर हीच लास्ट क्लिप होती, ह्याच्या पुढे तर मी काय काढू नाही शकत, कारण की मोबाईल आता आम्ही जप्त करतो सगळ्यांचे, म्हणजे ते लोक जप्त करतात. तर ही लास्ट क्लिप आहे. चला भेटतो नंतर तुम्हाला परत. तर गाईज आता आम्ही बसलेलो आहोत वंदे भारतमध्ये. तर ही वंदे भारत आहे. आता इथून आम्ही अयोध्या धामवरून आम्ही जाणार आहे वाराणसीला. तर असा काय आमचा प्रवास होणार आहे, अडीच तासाचा प्रवास आहे. तर आम्ही वाराणसीला पोचणार, मग तिथून आमचं हा 2-3 दिवस स्टे आहे, मग तो पण ब्लॉग येणारच आहे. तर तुम्हाला दाखवतो कसं आहे एकदम. हे बघा कसं वाटतंय बाबू? मला एकदम मस्त वाटतं, तुला कसं वाटतंय ते सांग. मला तर खूप भारी वाटतंय. ॲक्च्युली आयडिया माहीत होती, मी सांगितलेलं इकडनं की इकडनं वंदे भारत भेटेल काशीला जायला, कारण की काही येऊन गेलेलं आहे अयोध्या आणि वाराणसी दोन्हीकडे जाऊन आलेलं आहे. तर तुम्हाला दाखवतो. हे बघा असं काय आता ही सीट्स आहे, आणि ह्याच्यामध्ये माझी जी मम्मी आहे ती बघा तिथं बसली आहे. तिची इच्छा होती की वंदे भारतमध्ये जायला, मग ह्यांनी पूर्ण केले. हे आमचे अध्यक्ष आहेत, मंडळाचे अध्यक्ष आमचे पूर्ण हँडल करतात सगळं. आणि मी त्यांचा बास बसत. हां, आणि मग मी तू खजिनदार कसला काय बोलायचं आहे का ताई तुम्हाला? सभासद मधले असतात ना ते बाल सभासद सगळे बसले एकदम प्रोफेशनली. तर खाणं पिणं चालू झालेलं आहे. टी सी काका चालले. असं तर काय आपलं तिकीट आहे, आरामात एकदम चिलमध्ये बसू. आणि इथून एकदम भारी व्ह्यू होतं आहे बघा. आणि आता तुम्हाला मी फीचर्स सांगतो. चला सगळ्यात पहिले तुम्हाला विंडो बंद करणं, म्हणजे ऊन नको यासाठी असं भेटेल तुम्हाला. ठीक आहे, हे झाल्याच्या नंतर इथं 2 लाईट आहेत, हे असे टचवाल्या लाईट आहेत बघा. टच केलं की लाईट पेटतात असं काय आहे. आणि इथं तुम्हाला हे असं नाश्ता बिष्टा करायला, जेवायला बिवायला हे असं भेटतं. बॉटल ठेवायला आहे, आणि ही बॉटल तुम्हाला आल्या कॉम्प्लिमेंटरी भेटेल. कुठली पण सीट असू दे, CC असू दे की CE असू दे, तुम्हाला दोन्ही ह्याच्यात भेटेल. आणि हे पाय ठेवायला असे सगळे असेच सीट आहेत. कसं वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय? पहिल्यांदा प्रवास करतोय, वंदे भारत करायचं होतं, इच्छा होती, छान वाटतं. आणि मम्मीची पण इच्छा होती. तुला कसं वाटतंय? छान वाटतं. आल्या जरा आता पेटपूजा चालू झालेली आहे, पण असं काय नाही, तर कॉम्प्लिमेंटरी भेटतं. तर बघू आता. भेटतं. हे बघा मस्त एकदम इथं सूर्याची किरणं आलेली आहेत. हां, ह्याच्यात आनंद घेते एकदम जरा. आणि इथं हे बघा माझी मोठी आई बसलेली आहे. कसं वाटतं तुम्हाला? खूप छान. काहीतरी अरे नाश्त्यात आले, कोपऱ्यात नाश्त्यात आले. तर आता हा ब्लॉग मी इथंच संपवतो, कारण की आपण लय खूप मोठा ब्लॉग आहे. आता मी इथं एडिट करतो, कसं 2.5 तास काय करणार आहे बसून. तर मग इथपर्यंत असा काय आमचा प्रवास होता. अयोध्येचा प्रवास संपलेला आहे, आता होणार आहे वाराणसीचा प्रवास स्टार्ट. तर जर तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल, माझा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि बेल आयकॉनला दाबा, कारण की जे नेक्स्ट ब्लॉग येणार ते तर अजूनच भारी येणार आहेत. कारण की तिथं खूप सारे वाराणसीमध्ये फिरायला जाणार आहे आम्ही. जसं की लई सारे घाट आहेत. मणिकर्णिका घाटला फेमस आहे, जे तुम्ही इंस्टाग्राम वापरता, तुम्ही रीलमध्ये बघितलं असाल, त्याचे खूप सारे रील येतात. तर असं काय आमचा प्रवास झालेला आहे, ते समाप्त अयोध्याचा. आता इथून पुढे आमचा वाराणसीचा प्रवास. सीधा तुम्हाला काय आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटेल आहे वाराणसी. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.